Jai Shri Ram guys, welcome back to the vlog. Today we are at Chhatrapati Shivaji Maharaj Park for this event called Ekpanti Shri Rama Karita, where as you can see, hundreds of people have gathered behind me to celebrate the inauguration of the Shri Ram Mandir at Ayodhya. So let's see how it is. So as you can see here, many people were dressed as characters from the Ramayana and people were showering them with flowers as an offering. Jai Shri Ram! Jai Shri Ram! The main attraction of this event was that everyone was going to come along and light a panti for Lord Ram. Jai Shri Ram! What's up guys? So the plan for tomorrow is that I'm going to see my friends Vadan, and then later on I'm going to visit this one event where they have made an 11-foot replica of the Shri Ram Mandir at Ayodhya. This event is organized by Mr. Yashwant Killedar sir, who is the Vice President of Maharashtra Navanirman Sena, and I'm really excited to go to both of these places. So let's see how it is. Let's go. So guys, here as you can see, they have built an 11-foot replica of the Shri Ram Mandir. Well, I got the opportunity to go on the stage and record this, and as you can see guys, hundreds of people have come by and have gathered for this Maha-Aarti. ओके सो गाइस, आपण आहोत यशवंत किल्लेदार सरांसोबत. सर, कसं वाटतं? अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर उभारण्यात आलं आहे आणि तिथे आज प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. त्या निमित्ताने आम्ही हा आनंदोत्सव साजरा करत आहोत आणि त्यासाठी आम्ही हा अयोध्येतील राम मंदिराचा देखावा हुबेहूब आम्ही उभा केलेला आहे. त्याची इथे देखील आम्ही विधिवत मंत्र आणि ह्याच्या माध्यमातून पूजा केलेली आहे, आरती घेतलेली आहे आणि लोकांना लाडूच्या रूपात प्रसाद वाटून इथे आम्ही आनंदोत्सव करतोय. इथे फटाके वाजवले जात आहेत, जल्लोष साजरा केला जातोय. आज आमच्यासाठी ही दिवाळी आहे, किंबहुना दिवाळी पाडव्याच्या पेक्षाही हा दिवस मोठा आहे, कारण प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठा व्हावी यासाठी अनेक वर्ष, गेली 500 वर्ष हा संघर्ष चालू होता. काही 30 वर्षापूर्वी कारसेवकांनी बलिदान दिलेलं आहे, अनेकांनी बलिदान दिलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा त्याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे आणि त्यामुळे त्यांचाही फोटो आणि त्यांची आठवण आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचाही फोटो आज आम्ही इथे लावलेला आहे. आणि कसं आहे की त्यावेळेला आम्ही कॉलेजला होतो, त्यावेळेचे प्रसंग आठवले तर आजही अंगावर एक काटा उभा राहतो. कारण मुंबईतल्या लोकांनी त्यासाठी भरपूर बलिदान दिलंय. कारण बाबरी मशीद जेव्हा पाडली गेली त्याच्यानंतर ज्या दंगली झाल्या होत्या आणि त्याचे सटके आणि त्याच्यानंतर जे बॉम्बस्फोटाच्या मालिका लागल्या होत्या, यामध्ये मुंबई होरपळून निघाली होती. मुंबईने खूप बलिदान दिलेलं आहे आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं खूप योगदान आहे. त्यामुळे त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, म्हणून त्यांचाही फोटो लावलाय. आणि हा आनंदोत्सव आज साजरा करणं, एक लोकांचा सहभाग घेऊन आनंदोत्सव साजरा करणं, यासाठी पक्षाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी मी राज ठाकरे साहेबांनाही धन्यवाद देतो आणि सर्व इथे जमलेल्या लोकांनी आम्हाला प्रतिसाद देऊन जो काही पाठिंबा दर्शवला त्यासाठी मी त्यांनाही धन्यवाद. That's all for today guys. Thanks for watching. Hope you all enjoyed the video. Make sure to give it a big thumbs up and comment down as well. Bye.